सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत देवघरामध्ये जातात. सगळेजण त्यांचीच वाट बघत असतात आणि त्यानंतर ते सर्वजण गरुड देवांचा आणि त्रिनयना देवीचा आशीर्वाद घेतात. आणि मग तेजस अद्वैतला विचारतो की तो नाग मेला ना. तर शेखरही नेत्रा इंद्राणीला विचारत असतो की तुम्ही त्या नागाला मारून टाकलं ना. मात्र त्यावर इंद्राणी सगळ्यांना सांगते की बाहेर गेल्यानंतर तो नाग अचानक गायब झाला. तर नेत्रा म्हणते की तो नाग आमच्या हातून पुन्हा एकदा निसटला. आम्ही त्याला नाही मारू शकलो, पण आता घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण तो नाग आता पुन्हा कधीच आपल्या घरात येणार नाही. आणि ते ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. तर तेजस म्हणत असतो तो नाग तर गेला, पण त्या विरोचकाचं काय करायचं. आणि त्यावर नेत्रा सगळ्यांना सांगते की आत्तापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की विरोचक शक्तिशाली होत आहे, सगळ्या गोष्टी त्याच्याच बाजूने घडत आहे, पण आज कित्येक दिवसांनंतर काहीतरी आपल्या बाजूने घडलंय. आता विरोचकाचा अंत दूर नाही. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. त्यानंतर नेत्रा सगळ्यांना सांगते की त्या विरोचकाचा नाग तर आता आपल्या घरात येऊ शकत नाही. मात्र आता आपण विरोचकाला सुद्धा घाबरता कामा नये, कारण जर आपल्या डोळ्यात त्याला त्याच्याबद्दलची भीती दिसली तर त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. पण जर आपण न घाबरता त्याच्या पुढे उभे राहिलो तर त्याचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणतात. तर इंद्राणी सुद्धा त्या सगळ्यांना सांगत असते की आता तो विरोचक आपला आत्मविश्वास कमी करण्याचा, आपल्याला घाबरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. मात्र काही झालं तरी आपण आता घाबरायचं नाही, खचून जायचं नाही. सगळ्यांनी एकत्र त्याच्यासमोर न घाबरता उभं राहायचं. आणि त्यावर ते सर्वजण हो म्हणतात. तर दुसरीकडे रूपाली सगळीकडे अस्तिकाला शोधत असते, मोठमोठ्याने तिला आवाज देत असते, पण तिला अस्तिका कुठेही दिसत नाही किंवा तिचा आवाज ऐकून अस्तिका त्या ठिकाणी येतही नाही. त्यामुळे रूपाली खूप पॅनिक होते आणि मग ती भिंतीवर स्वतःचं डोकं आपटवून घेते. तिच्या कपाळाला जखम होते, रक्त येत असते. आणि मग त्यानंतर रूपाली सावध होते. तिला आठवतं की अस्तिकाने तिला सांगितलेलं की नेत्रा, इंद्राणी असं काहीतरी करणार आहेत ज्यामुळे विरोचक स्वतःच विरोचकाचा जीव घेईल. आणि मग ती म्हणते की हे काय करते मी स्वतःला इजा करून घेता कामा नये. मात्र अस्तिका आपल्यासोबत नाही आहे, या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो. ती मोठमोठ्याने अस्तिका अस्तिका असं ओरडत असते. आणि त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते. रूपाली रागाच्या भरात नेत्राच्या अंगावर धावून जाते. मात्र नेत्रा तिचे हात पकडते आणि रूपालीला जागच्या जागीच थांबवते. ती रूपालीला म्हणत असते की आता तू काही करू शकत नाही, कारण तुझा तो नाग मेला आहे. आम्ही त्याला मारून टाकला आहे, त्यामुळे आता तुला काहीच करता येणार नाही. आणि नेत्राचं हे बोलणं ऐकून रूपाली खूप चिडते, पण नेत्रापुढे तिला काहीच करता येत नाही. तर नेत्रा हसतच म्हणत असते की आजपर्यंत जो विरोचक दुसऱ्यांचं शिर उडवण्याची धमकी देत होता, त्याने आज स्वतःचं डोकं फोडून घेतलंय. आणि त्यानंतर ती रूपालीच्या डोक्यावर टपली मारत म्हणते की आता तरी जागी हो, कारण तुझा नाग तर मेला आहे आणि तुझाही अंत दूर नाहीये. आणि मग ती तेथून निघून जाते. तर रूपाली रागातच तिच्याकडे बघत असते. त्यानंतर नेत्रा आणि केतकी काकू फाल्गुनीच्या रूममध्ये जातात. ते फाल्गुनीच्या रूममध्ये गरुड देवांची एक मूर्ती ठेवतात. केतकी काकू फाल्गुनीला समजावत असतात की ही मूर्ती इथेच राहू दे, कोणतीही गडबड करू नको, मूर्तीला येथून हलवू नको. आणि त्यावर फाल्गुनी हो म्हणते. त्यानंतर ती नेत्राला विचारते की आपण काकूंच्या रूममध्ये सुद्धा मूर्ती ठेवायची का. आणि त्यावर नेत्रा सांगते हो फाल्गुनीताई, घरातील प्रत्येकाच्या रूममध्ये ही मूर्ती ठेवली आहे. आता तो नाग पुन्हा कधीच आपल्या घरात येणार नाही. आणि ते ऐकून फाल्गुनी आणि केतकीला खूप आनंद होतो. त्यानंतर केतकी नेत्राला म्हणत असते की नेत्रा, तुला देवी आईचं वरदान आहे, त्यामुळे तू कायमच आमच्या सगळ्यांपेक्षा वेगळी ठरते. पण वेगळी म्हणजे काय माहिती आहे का तुला? सुपर वुमन. आणि ते ऐकून फाल्गुनी खुश होत म्हणते की हो नेत्रा, तू खरंच सुपर वुमन आहे. आणि कधी कधी तुझ्यामुळे तर आम्हालाही असं वाटतं की आम्हालासुद्धा देवी आईचं वरदान आहे. आणि त्यावर नेत्रा म्हणते की आहेच तुम्हाला देवी आईचं वरदान, कारण सत्य असत्याच्या या लढाईमध्ये तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. आणि जो सत्याच्या बाजूने असतो त्याला देवी आई कोणतं ना कोणतं वरदान नक्कीच देते.
त्यानंतर फाल्गुनी नेत्राला विचारते की आज जे काही घडलं त्यानंतर ती रुपाली म्हात्रे अजून ॲग्रेसिव्ह होईल का, आणि त्यावर नेत्रा सांगते हो. त्यावर फाल्गुनी घाबरूनच विचारते पण ती नेमकं काय करेल, आणि त्यावर नेत्रा म्हणते की आज जे काही घडलं ना त्याहीपेक्षा काहीतरी ती भयंकर करू शकते. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आता काही झालं तरी आपल्याला तिला घाबरायचं नाही आहे, कारण आपण जर तिला घाबरलो तर तिचा आत्मविश्वास अजून वाढेल. आणि त्यावर त्या दोघीही म्हणतात की नेत्रा तू काळजी करू नको, आता आम्हाला ना त्या नागाची भीती वाटते ना त्या विरोचकाची, आता आम्ही न घाबरता त्याच्या पुढे उभे राहू. आणि ते ऐकून नेत्राला खूप आनंद होतो. दुसरीकडे रुपाली तिच्या रूममध्ये बसलेली असते. शेखर गरुड देवांची मूर्ती घेऊन त्या ठिकाणी जातो. तो सुद्धा रूममध्ये त्यांची मूर्ती ठेवतो आणि त्यांचा आशीर्वाद घेत म्हणतो की सगळ्यांना अक्कल दे रे गरुड देवा. त्यामुळे रुपाली चिडते. ती शेखरला सांगते की ताबडतोब ही मूर्ती येथून हलव, आणि ती त्याच्या अंगावरच धावून जाते. तर शेखर हसतच विचारत असतो की हा विरोचक आता मूर्तीला सुद्धा घाबरतो का. तो रुपालीला म्हणतो की खरंच तू राक्षस आहे का गं. मात्र ते ऐकून रुपाली खूप चिडते. तर शेखर हसतच म्हणतो की मी तर आता झोपणार आहे, तुला झोपायचं असेल तर झोप, नाही तर जागे राहा. आणि मग तो झोपण्यासाठी जातो. तर रुपाली रागातच मूर्तीकडे बघत म्हणत असते की हा विरोचक भेकड नाही आहे, घाबरट नाही आहे, विरोचक काय करू शकतो हे तुम्हाला लवकरच कळेल. तर दुसरीकडे नेत्रा अद्वैत त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. नेत्राला अस्तिकाबद्दलचा प्रत्येक प्रसंग आठवत असतो. ती ज्या प्रकारे या घरात आली होती, नागाला पकडण्याचं नाटक करत होती, आणि मग त्यानंतर तिला आजचा देखील प्रसंग आठवतो. ती खूप अस्वस्थ होते. त्यानंतर इंद्राणीसुद्धा त्या ठिकाणी जाते. नेत्रा तिला विचारत असते की तुम्हाला पुन्हा तो नाग दिसला होता का, किंवा त्याची चाहूल लागली होती का. त्यावर इंद्राणी म्हणते नाही, मला तसं काहीच जाणवलं नाही. तर अद्वैत त्या दोघींना सांगतो की मी सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला, पण मलाही तो नाग कुठेच दिसला नाही. नक्कीच तो निघून गेला असेल, आता तो पुन्हा या घरात येणार नाही. त्यावर नेत्रा म्हणते हो साहेब, पण आपल्याला त्याला असंच सोडून चालणार नाही, कारण तो विरोचकाचा नाग आहे, त्याचा अंत तर करायलाच हवा. त्यावर अद्वैत म्हणतो हो नेत्रा, पण ते कसं शक्य आहे. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की शक्य आहे यासाठी आपल्याला तो विरोचकच मदत करू शकतो. आणि ते ऐकून हे दोघेजण आश्चर्याने तिच्याकडे बघतात. तर इंद्राणी त्यांना सांगते की फक्त आपण नागाला शोधत नाही आहे, तर विरोचकसुद्धा नागाला शोधत आहे, कारण नाग मेला आहे की नाही याची खात्री केल्याशिवाय तो काही गप्प बसणार नाही. आणि मग तो नागाला भेटण्यासाठी नक्कीच घराबाहेर जाईल, आणि मग तेव्हाच आपणही त्याचा पाठलाग करायचा. आणि त्यावर नेत्रा म्हणते की आत्यांचं बोलणं मलाही पटत आहे, आपण त्या विरोचकावर रुपाली म्हात्रेवर पाळत ठेवायला हवी. आणि त्यावर इंद्राणी आणि अद्वैतसुद्धा हो म्हणतात. त्यानंतर इंद्राणी म्हणत असते की आता तो नाग नसल्यामुळे ती रुपाली म्हात्रे सैरभैर झाली आहे. तर अद्वैत म्हणत असतो की आत्तापर्यंत तिने या नागाचा वापर करून आपल्याला सगळ्यांना खूप घाबरवलं, आपल्या आजींचा जीव घेतला, पण आता तिला काहीच करता येणार नाही. तर नेत्रा म्हणते आणि तिला माहिती असणार की जर आता ती स्वतः काही करायला गेली तर आपण तिला काही करू देणार नाही. तर दुसरीकडे रुपाली खरंच अस्तिकाचा अंत झाला असेल का, नेत्रा जे काही बोलली ते खरं असेल का याचाच विचार करत हॉलमध्ये येते. आणि त्याच वेळी तिचं लक्ष तिथे असणाऱ्या फाल्गुनीकडे जातं. ती रागातच फाल्गुनीकडे बघत असते, पण फाल्गुनी न घाबरता तिच्या समोर जाऊन उभी राहते. तर रुपाली तिला म्हणते की जा, मला भूक लागली आहे, माझ्यासाठी ताट वाढून घेऊन ये. मात्र फाल्गुनी म्हणते की भाजी फ्रीजमध्ये आहे, जर तुला भूक लागली असेल तर जा स्वतः घे आणि खा. पण फाल्गुनीचं हे बोलणं ऐकून रुपाली खूप चिडते. आणि फाल्गुनी तेथून जायला निघाल्यावर ती पाठीमागून फाल्गुनीची मान पकडते आणि तिला खाली ढकलून देते. तिने जोरात फाल्गुनीची मान आवळलेली असते आणि ती रागातच म्हणत असते की एवढा आत्मविश्वास कुठून आला तुझ्यात, तुला मरणाची भीती वाटत नाही का. आणि त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते. ती फाल्गुनीला वाचवण्यासाठी पुढे जाणार इतक्यात फाल्गुनी म्हणते की तुला जे करायचं आहे ते कर विरोचका, तुला मला मारून टाकायचं आहे ना, मग टाक मारून, पण त्यानंतर तू सुद्धा जिवंत राहणार नाही, आता तू सुद्धा मरणार.
आणि फाल्गुनीचं हे बोलणं ऐकून रुपाली घाबरून 4 पावलं मागं सरकते. तर फाल्गुनी रागातच तिच्याकडे बघत म्हणत असते की काय झालं, घाबरलीस का? आणि त्यानंतर ती नेत्राला गुड नाईट म्हणत तेथून निघूनही जाते. तर फाल्गुनी न घाबरता विरोचकाला सामोरी गेली म्हणून नेत्राला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर ती सरळ रुपालीच्या पुढेच जाऊन बसते. ती रुपालीला म्हणत असते की चल मी तुला एक गुड न्यूज देते. त्यावर रुपाली विचारते काय? तर नेत्रा हसतच तिला सांगते की तुझा तो नाग जिवंत आहे, आम्ही त्याला नाही मारलं. आणि ते ऐकून रुपाली खुश होते, पण ती नेत्राला तसं काहीच दाखवत नाही. नेत्रा खरं बोलते की खोटं या गोष्टीचा ती अंदाज घेत असते. तर नेत्रा म्हणत असते की युद्धामध्ये आधी सेवकांचाच बळी जातो, पण हे देवी आईचं युद्ध आहे आणि देवी आई प्याद्यांना कधीच मारत नाही. ती सरळ राजावरच हल्ला करते आणि त्याचा अंत करते. आणि ते ऐकून रुपाली रागातच नेत्राकडे बघते. तर नेत्रा तिला म्हणत असते की आता तुझा तो नाग पुन्हा कधीच या घरात येऊ शकणार नाही आणि तू सुद्धा काही करू शकणार नाही, कारण तू एक नंबरची भेकड आहेस. खरंच राक्षस असा असतो का ग? आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर ती पटकन अद्वैतला जाऊन सांगते की साहेब, मी त्या रुपाली म्हात्रेला सांगितलंय की तिचा नाग जिवंत आहे. मग आता ती त्या नागाला भेटण्याचा प्रयत्न नक्कीच करणार, आपल्याला तिच्यावर पाळत ठेवायला हवी. त्यावर अद्वैत म्हणतो ठीक आहे, मी पटकन बाहेर जाऊन तिच्यावर लक्ष ठेवतो, तू इंद्राणी आत्यांना सुद्धा सांग. त्यावर नेत्रा म्हणते हो आणि ती लगेच इंद्राणीला कॉल करून घडलेला सगळा प्रकार सांगते. तर दुसरीकडे रुपाली अस्वस्थ होत फेऱ्या मारत मनाशी विचार करत असते की खरंच अस्तिका जिवंत असेल का? नेत्राने जे काही सांगितलं ते खरं असेल का? तर नेत्रा आणि अद्वैत तिच्यावर लक्ष ठेवत असतात. इंद्राणी सुद्धा एका भिंतीच्या पाठीमागे लपून रुपाली नेमकी काय करत आहे ते बघत असते. आणि मग त्यानंतर रुपाली मनाशी म्हणते की आता अस्तिका तर या घरात येऊ शकत नाही, कारण यांनी या घरात सगळीकडे त्या गरुड देवाच्या मूर्ती आणून ठेवल्या आहेत. मलाच बाहेर जाऊन तिची भेट घ्यावी लागेल. आणि मग ती बाहेर जाते. तर नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैतही लगेच तिच्या पाठोपाठ बाहेर जातात. मात्र ते तिघेजण बाहेर गेल्यावर रुपाली पुन्हा दरवाजाजवळ येते, कारण तिने या तिघांनाही चकमा दिलेला असतो. आणि या तिघांकडे बघत ती मनाशी म्हणते म्हणजे असा प्लॅन होता तर यांचा. आणि त्यानंतर ती तिथेच थांबून त्या तिघांचं बोलणं ऐकू लागते. तर इकडे रुपाली अचानक गायब झाल्याने तिघेही काळजीत पडतात. ते सगळीकडे तिचा शोध घेतात, पण त्यांना ती कुठेही सापडत नाही. तर इकडे रुपाली मनाशी अस्तिकासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. ती अस्तिकाला सांगते की मला माहिती आहे तुला काही झालेलं नाही, तू जिवंत आहे, पण तू लगेच मला भेटण्याचा प्रयत्न करू नको, कारण या नेत्रा इंद्राणीने तुला पकडण्यासाठी, तुला मारण्यासाठी सापळा रचलेला आहे. तू घराजवळच कुठेतरी थांब, काही दिवसांनंतर मी तुला भेटायला येते. आणि रुपालीचा हा आदेश अस्तिका ऐकून तेथून निघून जाते. तर इकडे नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत एकमेकांना रुपाली नेमकी कुठे गेली असेल असा प्रश्न विचारत असतात. आणि त्यानंतर नेत्रा आणि अद्वैत बाहेर जाऊन शोधायचं ठरवतात. तर ते इंद्राणीला पुन्हा घरात पाठवतात. आणि त्यानंतर जेव्हा इंद्राणी तिच्या रूममध्ये जाते आणि मनाशीच म्हणत असते की रुपाली अचानक गायब कुठे झाली असेल, त्याच वेळी तिला रुपालीचा हसण्याचा आवाज येतो. रुपाली तिच्याच रूममधील एका कोपऱ्यात बसलेली असते. आणि मग ती हसतच इंद्राणी पुढे जात म्हणते की तुला प्रश्न पडला असेल ना की ही तर घराबाहेर गेली होती, मग अचानक इथे कशी आली? मात्र त्यावर इंद्राणी काहीच उत्तर देत नाही. तर रुपाली हसतच म्हणत असते की तुमची ती प्रमुख मूर्ख नेत्रा, तिनेच तुम्हाला सांगितलं असेल ना की रुपालीला शोधा, ती इकडे गेली असेल, तिकडे गेली असेल, पण ती खरंच मूर्ख आहे, तिला काही कळत नाही. मात्र तू तर हुशार आहेस ना, म्हणूनच तुझ्यासोबत बोलण्यासाठी मी इथे आली आहे. आणि मग ती इंद्राणीला म्हणते की त्रेतायुगामध्ये सुषेण म्हणजेच तो अद्वैत माझा सेवक होता, पण ऐन युद्धाच्या वेळी त्याने माझ्याशी गद्दारी केली आणि तो त्या त्रिनयनेला जाऊन सामील झाला. परंतु हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये या विरोचकाचाच विजय होणार आहे. आणि ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे, म्हणूनच तुमची इतकी धडपड सुरू आहे ना.
पण काही झालं तरी या कलियुगामध्ये शेवटी विजय या विरोचकाचाच होणार आहे. आणि माझ्याकडे तुझ्यासाठी सुद्धा एक ऑफर आहे. कधी काळी तू माझी मैत्रीण होती, म्हणून मी तुला आता एक शेवटची संधी देत आहे. आणि मग ती इंद्राणीला सांगते की त्रेतायुगामध्ये जे अद्वैतने केलं तेच आता तू करायचं आहे. तू त्यांच्याशी गद्दारी करायची आणि माझ्या गटात येऊन सामील व्हायचं. आणि रुपालीचं हे बोलणं ऐकून इंद्राणी हसतच म्हणते की मला नव्हतं माहिती की हा विरोचक भाजी मार्केटमध्ये गेल्यासारखा बार्गेनिंग करत असेल. तर रुपाली म्हणत असते की मला माहिती आहे ग, तू मरणाला घाबरत नाही. मात्र या कलियुगामध्ये मरणापेक्षाही भयंकर गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुझ्यासोबत आणि त्या नेत्रासोबत करणार आहे. पण रुपालीच्या या बोलण्याचा इंद्राणीवर काहीच परिणाम होत नाही. ती सरळ तिच्या हाताला धरून तिला रूममधून बाहेर काढते. आणि मग त्यानंतर जेव्हा अद्वैत नेत्रा घरी येतात तेव्हा ती त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते. रुपाली अचानक घरात कशी काय आली असा त्यांना प्रश्न पडलेला असतो. नेत्रा म्हणत असते की मागच्या वेळीसुद्धा असंच झालं होतं. ती अस्तिका घराबाहेर पडली आणि अचानक गायब झाली. त्यावर अद्वैत म्हणतो की कदाचित विरोचकाकडे जी शक्ती असेल त्यामुळे हे सगळं काही शक्य होत असेल. आणि त्यावर नेत्रा म्हणते की हो, कदाचित असं असू शकतं. आणि मग ती या दोघांना सांगते की कदाचित आपण काय करणार आहोत याचा विरोचकाला अंदाज आला असेल. त्यामुळे आता आपल्याला 4 पावलं पुढेच राहायला हवं. तर दुसरीकडे रुपाली मनाशी म्हणत असते की जरी हा विरोचक 4 पावले मागे आला असेल ना, तरी त्याने माघार घेतली नाही. 4 पावलं मागे तो यासाठी आलाय कारण त्याला उंच झेप घेता यावी. आणि त्याचवेळी शेखरला जाग येते. रुपाली अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत आहे हे बघून तो खुश होतो आणि पुन्हा झोपून जातो. दुसऱ्या दिवशी इंद्राणी नेत्राला सांगत असते की जे काल घडलं नाही ते आज घडणार आहे. आज ती रुपाली नक्कीच त्या नागाला भेटण्यासाठी जाणार. आणि त्याचवेळी शेखर त्या ठिकाणी येतो. तो नेत्राकडे कॉफी मागतो. तो खूपच खुश असतो. त्यामुळे नेत्रा त्याला काय झालं आहे ते विचारते. त्यावर शेखर म्हणतो की तो नाग या घरातून गेल्यामुळे काल कित्येक दिवसांनी मी मोकळा श्वास घेतला. काल मला खरंच शांत झोप लागली. मात्र ती रुपाली अस्वस्थ होऊन रात्रभर फेऱ्या मारत होती. तिच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन होतं. कदाचित ती झोपली सुद्धा नसावी. काल जे काही घडलंय त्यामुळे ती पूर्णपणे हादरून गेली आहे. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच त्यांना फाल्गुनीचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो. त्यामुळे ते तिघेही पळतच तिकडे जाण्यासाठी निघतात. आणि त्याचवेळी रुपाली तिथे येते. ती हसतच यांच्याकडे बघत असते. तर इकडे फाल्गुनी खूप घाबरलेली असते. सगळेजण तिला काय झालं आहे ते विचारतात. तर फाल्गुनी सांगते की उशीच्या खाली काहीतरी आहे. आणि मग नेत्रा इंद्राणी त्या उशीजवळ जातात आणि जेव्हा त्या दोघी उशी बाजूला करतात तेव्हा त्या ठिकाणी मानवी हाडं असतात. आणि हा सगळा प्रकार बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. शेखर आणि अद्वैत म्हणत असतात की हे सगळं तर रुपाली म्हात्रेचंच काम असणार. आपल्याला घाबरवण्यासाठी ती हे सगळं काही करत आहे. आणि मग अद्वैत फाल्गुनीला समजावत शांत करतो. तर दुसरीकडे इंद्राणीला मात्र आठवत असतं की मनोरमाची हाडं गायब झाली आहेत. आणि मग आत्ता या ठिकाणी जी हाडं आहेत ती मनोरमाचीच असतील का असा तिला प्रश्न पडतो. तर दुसरीकडे केतकी भाजीपाला घेऊन घरात येते आणि किचनमध्ये जाते. तर रुपाली हसतच तिच्याकडे बघत असते. तर दुसरीकडे नेत्रा फाल्गुनीला समजावत असते की फाल्गुनीताई, ती रुपाली म्हात्रे हे सगळं आपल्याला घाबरवण्यासाठी करत आहे. पण काही झालं तरी आपण नाही घाबरायचं. आणि त्यावर फाल्गुनीसुद्धा हो म्हणते. मात्र त्यानंतर त्यांना मोठ्याने केतकी ओरडण्याचा आवाज येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.